वेदा चल निघूया, शाळेची बस येईल. सुनीता ताई तुम्ही राहू द्या, मी सोडते. अनन्या, मी काय म्हणतो, मी पण येतो. आपण मस्तपैकी कार मध्ये जाऊयात, काय म्हणतेस? बेस्ट. अरे वा. वेदा, तुला पूर्वी मी आणि आत्या कसे घेऊन जायचो तसं जायचं परत? बापरे, सावकाश आहे. काय झालं? सुनीता ताई, रूम मध्ये ना माझी भाऊली आहे. ती ना एकटीच फिरायला जाते, तिच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा. बरं. वेदा, वेदा, मी तुला काय म्हणाले होते, तू जे पाहिलंस ते एक स्वप्न होतं आणि स्वप्नांचा फार विचार करायचा नसतो. काही स्वप्न वास्तवाहून खरी असतात. ती बिचारी तरी काय करणार त्याला. मीरा, मीरा आहेस का ग? आजी. अनन्या, आजी चला. चल. सावकाश पाहिली. या आजी या. राईटला चला आपल्या. इथे सावकाश. असू असू दे. हा असू. मीरा कुठे आहे? आजी, मीरा घरी नाहीये, ती बाहेर गेली. हो का? ठीक आहे, मग तिच्या लेकीला भेटायला आले असं समजा. कुठे आहे आमचं चाफ्याचं फूल? वेदा, वेदा बाळा कुठे आहेस? वेदा जा, आजीच्या पाया पड जा. सुखी रहा, मोक्षवंत हो हा बाळा. या म्हातारीला आत्ताच यायचं होतं. यावंच लागतं आठवण आल्यावर. वेदा, काल रात्री तुला वाईट स्वप्न पडलं का? हो आजी, वाईट होतं, पण स्वप्न नव्हतं, खरं घडलं. पण आजी, माझी आजी म्हणते की हे फक्त स्वप्न होतं. अगं बरोबर बोलतेय तुझी आजी. तुझ्यासोबत काही वाईट घडलं होतं का? हो. हो. अगं मग ते स्वप्नच असणार. ज्यांना तुझ्यासोबत वाईट करायचं असेल ना, त्यांना म्हणावं स्वप्नच बघा. आजी, पण मी एका मोठ्या खड्ड्यात पडले होते. तू नाही खड्ड्यात पडणार. जो माणूस दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तोच त्या खड्ड्यात पडतो असं म्हणतात. तुझ्या मंजिरी आजीला विचार, तिला ठाऊक आहे हो सगळं. अथर्व, तुम्ही निघा, मी बोलतो आजींशी. जा. आजी तू थांब. हो, मी हिला शाळेत सोडून येतो. ये ये हो. चला.
सावकाश. ही म्हातारी का तडफडली मध्येच? इथे मला माझं कार्य पूर्ण करायचंय. आलेच मी. मॅडम मी तुम्हाला कॉल करणारच होते. हां काय चाललंय सगळं? मॅडम प्लीज मला सांगा, तुम्ही तुम्ही काय करत होता काल? हां काय काय होतं ते ब्लॅक मॅजिक होतं की ते प्लॅनशीट होतं? काय चाललंय मला सांगा प्लीज. जरा शांत बस प्लीज. इथे सर्कस इथले जादूचे खेळ सुरू नाहीयेत. मॅडम मी मूर्ख नाहीये, प्लीज. मला माहित आहे, मला माहित आहे की काल तुम्ही जे काही सगळ्यांना सांगितलं तो कुठला खेळ नव्हता, काहीतरी विचित्र होता. ती वेदा, तिची बाहुली, ती बाहेर चालत जाणं, मग तिकडे खड्डा होता आणि मग तो खड्डा अचानक इनविजिबल पण झाला. त्यानंतर ती मीरा, तिच्यासोबत कोणतरी आत्मा आहे आणि तो कोण आहे हे तुम्ही मला सांगत नाही, फक्त मला सांगत नाही आहात. मॅडम हे बघ माया, मी तुला मागेही म्हणाले होते की मी तुला सगळं सांगेन, पण वेळ आल्यानंतर. कधी नाही मॅडम, प्लीज. जे काही आहे ते मला तुम्ही आजच्या आज सांगा. आय वॉन्ट टू नो एव्हरीथिंग. मॅडम प्लीज, हां प्लीज मला सगळं सांगा, नाहीतर यापुढे मी तुम्हाला तुमच्या कामात साथ देऊ शकणार नाही. रिक्वेस्ट आहे माझी. मला उशीर होतोय, मी नंतर बोलते.